ब्लॉगर स्टोरीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर जय शिवराय मित्रांनो, आज आलो होतो आपण शिवनेरी किल्ल्यावर. चला तर मग आता आपण शिवनेरी किल्ला आणि शिवाई याबद्दल माहिती जाणून घेऊयात. सकाळचे 5 वाजले आहेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. प्रवासाला सुरुवात करून आपण सर्वप्रथम CNG भरून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या मोहिमेला रवाना होऊयात. सकाळचं निसर्गरम्य वातावरण आणि आपला खराडी ते शिवनेरी 120 किलोमीटरचा हा प्रवास. नाश्ता न करता निघाल्यामुळे सर्वांनाच खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही नाश्त्याचं दुकान शोधत शोधत बोर्डेवाडीपर्यंत आलो आणि तिथे आम्हाला भरपूर अशी गर्दी दिसली. त्यामुळे आम्ही तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलो. हॉटेलमध्ये भरपूर अशी गर्दी असल्यामुळे आम्हाला काही बसायला जागा मिळाली नाही. शेजारीच एक मोकळी जागा दिसली. तेथे बसून आम्ही वडापाव आणि पोह्यावर मजबूत असा ताव मारला. चला तर आता आपण शिवनेरी किल्ल्याची कमान क्रॉस करूयात. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचून आपण आपली गाडी पार्क करूयात आणि त्यानंतर नोंदणी करून आपला ट्रॅक सुरू करूयात. किल्ल्यावरती जाताना आपल्याला अशा प्रकारचे 7 दरवाजे लागतात. त्यापैकी पहिल्या दरवाजापाशी आपण पोहोचलेलो आहोत. जसे की तुम्ही पाहू शकता, डाव्या हाताला आहे महाराजांचे जन्मस्थळ, समोरच आहे शिवाई मंदिर आणि त्याच्या खालच्या बाजूला बौद्ध लेणी. जन्मस्थळाकडे जाताना आपण पोहोचत आहोत आता अंबरखाना या वास्तूमध्ये. काहीही म्हणा, पण किल्ल्यावरती जाण्याचा आनंद हा वेगळाच आहे. किल्ल्यावरती असणाऱ्या झाडांची, प्राण्यांची आणि पक्ष्यांची माहिती येथे दिलेली आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. याचे बांधकाम जे आहे काळ्या पाषाणात बांधलेल्या या दगडी वास्तूत 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिनेने पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जाता येते. आणि या खोलीतून जुन्नर शहराचे मनोहर असे दृश्य दिसते. शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूला अनेक संरचनात्मक अवशेष आहेत. त्यापैकी काही लहान खोल्या आहेत, तसेच काही खोल्या पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. 1616 ते 1617 साली बुऱ्हान निजामशहा तिसऱ्याच्या कारकिर्दीत बनवली गेलेली ही एक मशीद आहे. किल्ला खाली उतरताना आता आपण शिवाई मंदिराकडे जात आहोत.
आणि समूहाकडे जाण्यासाठी कामानी मशिदीकडून अरुंद वाट आहे, म्हणजे तिकडून होती मला वाटतं. या 2 लेणी समूहात एकूण 55 लेणी आहेत. 27 चैत्यगृह आहेत आणि इतर विहार आहेत. पश्चिमेकडील नाणेघाट बाजूच्या समूहात 6 लेणी आणि पाण्याची टाकी आहे. लेणी क्रमांक 76 मध्ये चित्राचे अवशेष सापडतात, त्यावरून ही लेणी कधी काळी रंगवलेली. बौद्ध लेणी पाहताना येथे आम्हाला काही शिलालेख दिसले. कदाचित ह्या शिलालेखामध्ये हे कशासाठी बांधले आहे व कोणी बांधले आहे व केव्हा बांधले आहे हे लिहिलेले असावे. आणि याच लेणीमध्ये बौद्ध स्तूप देखील आम्हाला दिसून आले. शरण बुद्धास, शरण धम्मास, शरण संघास. तसेच आपण आपला व्लॉग येथे थांबवत आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण त्यासाठी आमच्या व्लॉगर टोळी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.